वातावरण जर असं ढगाळ असेल, जर पाऊस असेल तर कसं त्या आळ्या कोस तयार करतील? करणारच नाही ना. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमान, मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतो माझा स्वतःचा रेशीम उद्योग. आता जसं की तुम्ही मला फॉलो करता, फॉलो नाही केलं तर फॉलो करून घ्या. जसं तुम्हाला माहिती असेल माझी एक बॅच जी की फेल झाली. आता फेल कशामुळे झाली हे तुम्हाला मी कारण पूर्णपणे सांगितलं होतं. त्यामुळे मला भरपूर जणांनी सपोर्ट केला, म्हणजे एक चांगला आधार दिला मला, की मेसेज करून झालं, कमेंट करून झालं, आणि तुमचा एवढा चांगला प्रतिसाद बघून खरंच मला लय भारी वाटलं माहिती का. आता हेच एका मित्राची माझी बॅच चालू होती, हेच तुम्हाला मी सांगतो. त्यांना ना सगळ्या शेडमध्ये गोबा केला बरं. त्या गोब्यामुळे लय मोठा फायदा होतो. जरी समजा पीपी जर अशी खाली पडली ना, आता पीपीचं मी तुम्हाला पूर्णपणे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच काय असतं काही नाही. तर हे पीपी खाली पडल्यानंतर या जमिनीत घुसत नाही, जमिनीत घुसले नाही तर याचं उत्पन्न जास्त होत नाही. त्याच्यामुळे गोबा जर केला तर हे ताण नाही राहत, म्हणजे बाहेर झाडून टाकलं तर ताण नसतो त्याचा. समजा आळ्याचा विषय जरी म्हटलं तर याच्या जवळपास 120 अंडी पुंजे आणि त्यामध्ये जवळपास 13 फिल्डिंग झालेले आहे. 13 फिल्डिंग झाल्यानंतर आता जवळपास याचं सॅम्पल काही आलेलं आहे आणि काही थोडंफार राहिलं, त्याच्यामुळे त्यांना पाला टाकून द्यायला आहे. त्यामध्ये गरजेचं जर बाहेरचं वातावरण जर म्हटलं ना, ढगाळ आहे माहिती का, आणि पावसाचं, ह्यामध्ये काय होतं माहिती का, आळ्या जे आहे ना ह्या प्रॉपर पद्धतीने पाला खात नाही. आणि जरी समजा त्यांनी पाला खाल्ला तर ह्या जास्त फिल्डिंग खात्या, मग त्याची गॅरंटी नसते की त्या कोस तयार करेन म्हणून, कारण की त्यांना हे टेम्परेचर जे आहे सगळं मेंटेन पाहिजे. म्हणजे जरी म्हटलं तर बाहेर ऊन पाहिजे आणि आतमध्ये जरी समजा शेड थंड पडलं, शेड थंड पडल्यामुळे जे आळ्या हे थंड पडते. कालच्या रीलला मला एका फॉलोअर मित्रांना कमेंट केली होती, शेड बद्दल पूर्णपणे माहिती सांगा, म्हणजे एका नवीन बिगिनरला एका नवीन सुरुवात करायची म्हटल्यानंतर तो सुरुवात कशी करू शकतो. तर मी शेडचा आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केला, त्यामध्ये प्रॉपर पूर्णपणे सांगितलेलं 0 पासून तर तुम्ही 100% पर्यंत शेड कसं कमीतला कमी बजेटमध्ये कसं सुरू करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सरकारची कोणती स्कीम आहे, सरकार तुम्हाला कसे पैसे देतं शेड बांधण्यासाठी, रेशीम उद्योगसाठी, पूर्ण मजुरी वगैरे, हे पूर्णपणे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर त्याचं नॉलेज येईल. आणि आणखी जर तुमच्या काही कमेंट असेल, काही तुमचे डाऊट असेल तर मला नक्की व्हिडिओला कमेंट करा. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते कमेंट घेऊन त्याच्यावर पूर्णपणे एक्सप्लेनेशन देतो.